आज आपल्या माध्यमातून टेंभोरी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. काय कशा अनुषंगाने आपण निवेदन देण्यात आलं आहे? आज महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे सर्वांचे नेते जयभाऊ गोरेसाहेब यांच्याबद्दल वरिष्ठ नेते जे राऊत साहेब आहेत यांनी एक खालच्या पातळीला जाऊन टीका केलेली आहे. मला असं वाटतं की बोलण्यापेक्षा कामातून आपण आपलं कर्तृत्व दाखवणं गरजेचं आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये जयभाऊंनी त्यांच्या कामातून आज आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे आणि ज्यावेळेस माणूस एका उंचीवर पोचतो त्यावेळेस त्याची टीका मागं होत जाते. अशा पद्धतीनं राजकारण आता सध्या चाललं आहे. नुसतं बोलून राजकारण होत नाही, त्यासाठी विकास करावा लागतो, जनतेपर्यंत पोहोचावं लागतं, जनतेच्या सुखदुःखात सामील व्हावं लागतं आणि मग आपल्याला जनता कुठंतरी प्राधान्य देते. अशा वागण्यामुळं किंवा अशा बोलण्यामुळं जे आत्तापर्यंत त्यांच्यावरती संघटना घटायचं एक प्रकारचं संकट आलेलं आहे ते अशा बोलण्यामुळं आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचा जाहीर निषेध म्हणून आज टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे आमचे सर्व सहकारी जयभाऊंचे समर्थक गोळा होऊन निषेध व्यक्त करून निवेदन देत आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांनी खालच्या भाषेत जाऊन जी टीका केली आहे त्या निमित्ताने आम्ही टेंभुर्णीमध्ये जयभाऊचे सर्व समर्थक मिळून इथून पुढं अशा जे कर्तृत्ववान नेते असतात, एक छोट्या घरातून शेतकरी कुटुंबातल्या घरातून एक नेता संघर्षातून 4 वेळा आमदार होऊन ग्रामविकास मंत्री असे चांगले पद भूषवतो आणि सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदा असा मिळाला की सोलापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा त्यांनी बदलून टाकला. विकासाच्या दृष्टीनं असेल किंवा भाजपची संघटना बांधण्यात त्यांनी प्राधान्य देऊन सगळा सोलापूर जिल्हा भाजपमय केला. त्याच्यामुळंच विरोधकांना कुठंतरी काटा रुतलेन होत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बेताल वक्तव्य करून त्यांच्याच पक्षातील आमदार खासदारांना सुद्धा बोलून त्यांनी पक्ष सोडायला भाग पाडले, तसेच त्यांनी ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण संपवून झाली. त्या पद्धतीने त्यांनी बोलायचं थांबवून त्यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. जो दुसरे चांगलं काम करतात त्या कुठल्याही नेत्याकडे लक्ष न देता त्यांनी चांगले काम केलं त्या कामाची स्तुती केली पाहिजे. विरोधकांनी विरोध नक्की करावा पण चांगल्या कामाची स्तुतीही केली पाहिजे. इथून पुढं संजय राऊत साहेबांनी असं कुठल्याही नेत्यावर महाराष्ट्रात बोलू नये. जर बोलले तर इथून पुढं त्याचे तीव्र असे पडसाद उमटतील आणि आम्ही त्याबद्दल आम्ही टेंभुर्णी पोलीस स्टेशनला PI भरणे साहेबांना आम्ही सर्व जयभाऊ समर्थकांनी निवेदन दिलेलं आहे. हम तुम्हारे साथ हैं। जयभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।